कोळी मी पाण्यात भिजत ठेवलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा। जरा भिजवून हे केली म्हणजे त्याच्यातली जी घाण वगैरे असते ती निघून जाते। त्यातले दोरे काढून इथे मी त्यांना विचारले यातले दोरे काढून आणलेले आहेत का, साफ केले का, तर ते बोलले हो सगळी साफ करून दिलेली आहे त्यांनी। थोडंफार असतेच घाण तर आपण ते आता साफ करूया। चला रात बनवायला घेऊया आपण मस्त गॅस फिश फ्राय वगैरे। भरपूर दिवस झाले ह्यांनी खाल्लं होतं मी श्रावण पाळलेला म्हणून त्यांनीही पाळलेला श्रावण। तर आज बनवते मी आज त्यांच्यासाठी आज बांगडा फ्राय आणि कोळंबीचा रस्सा बनवणार आहे। आज फिश स्पेशल आहे। आता हे पण मी मासे पहिल्यांदा साफ करून घेते आणि कोळंबी पण साफ करून घेते। तर आता इथे मी बांगडे सगळ्यात पहिल्यांदा पाण्यामध्ये धुवून घेणार आहे। पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर ते पूर्णपणे आतून वगैरे साफ करून घेणार आहे। तर ॲक्च्युली आता कसं श्रावण संपलेलं आहे काल, त्यामुळे माझ्या मिस्टरांना कसं नॉनव्हेजची सवय असल्यामुळे त्यांना ते डेली नाही पण आठवड्यातून 2दा किंवा एकदा तरी त्यांना नॉनव्हेज कंपल्सरी हवंच असतं। पण आता ॲक्च्युली श्रावणामुळे मी काही जास्त केलं नाही कारण मीच खात नव्हते त्यामुळे, आणि मी असंही डेली खात नाही पण मी त्यावेळेस बनवणंही त्यांना म्हटलं मी बनवणारही नाही श्रावणामध्ये पूर्ण, म्हणून त्यांनी काही आणलं नव्हते। तर आज त्यांनी आणलेले आहे। तर आता इथे पाहू शकता तुम्ही, आता मी बांगडे अशा प्रकारे धुवून घेणार आहे। सर्व बांगडे धुवून घेतल्यानंतर त्यांना जरा मॅरिनेट करून ठेवेन आणि त्यानंतर फ्राय करायला घेईल। तर आता किचनवर पाहू शकता सगळा पसारा पडलेला आहे, यांनी सकाळीच आणून दिलेले म्हणून म्हटलं सकाळी पहिल्यांदा ते बनवून देते आणि त्यानंतर बाकीचं काम करून घेते। त्यानंतर परत स्वराची आहे, शाळेची तयारी आहेच, पण आता बघू पहिल्यांदा जे आणले ते करून घेते हातातलं काम पूर्ण होईपर्यंत। इथे फोन आलेला त्यांना त्याच्यामुळे ते काहीतरी सांगत होते मला। आता इथे मी कोळंबी पण धुवून घेत आहे। कोळंबी पण अशा प्रकारे धुवून घेतली मी थोडी 2-3 पाण्यामध्ये। त्यानंतर मी इथे मसाले घेतलेले आहेत, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, धने पावडर घेतलेले आहे, त्याचबरोबर मी लाल तिखट घेतलेला आहे, धने पावडर आणि जो आपला गरम मसाला आहे तो मिक्स घेतलेला आहे मी, आणि ते फिश फ्राय मसालाही घेते, थोडीशी हळद आणि मीठही घेतलेलं आहे। अशा प्रकारे मी सर्वात पहिल्यांदा जे मसाले हवेत ना ते सगळे बाजूला काढून घेते। एक लिंबू घेतलेला आहे। आता हे पूर्ण लिंबू मी या मसाल्यामध्ये पिळून घेणार आहे आणि त्यामध्येच मी मॅरिनेट करणार आहे सर्व। ह्या अशा प्रकारे मी सर्व मसाल्यामध्ये आता सगळे जे फिश आहेत, जे बांगडे आहेत ते सगळे मॅरिनेट करून ठेवून देणार आहे। इथे हिंदवीचंही चाललेलं मला पाणी हवं आहे म्हणून, तर ते तिला पाणी देत होते कारण माझा हात भरलेला होता मसाल्यांनी, त्यामुळे ते तिला पाणी देत होते। हिंदवी उठलेली होती कारण तिचा लवकर उठण्याचा टायमिंग आहे, तिची आंघोळ वगैरे झालेली, फ्रेश झालेली ती। त्यानंतर स्वराचंही झालेलं आहे आंघोळ वगैरे करून, तोही मस्तपैकी फ्रेश झालेला आहे। तर मी पोहे बनवलेले सगळं नाश्त्यासाठी सर्वांना आधी, तर ते पोहे खाऊन झाल्यानंतर मुलांचं चाललेलं खेळायचं वगैरे आणि माझं चाललेलं हे सगळं। आता म्हटलं पहिल्यांदा हे करून घेते, आणलेच तर त्यांना कारण खाऊन जायचं होतं त्यामुळे मग आता हे करून घेतलं पहिल्यांदा। त्यानंतर मी कोळंबीलासुद्धा हळद आणि मीठ लावून बाजूला ठेवून दिली। असं सर्व मिक्स करून हे बाजूला ठेवलं। त्यानंतर मी मसाल्याची तयारी करायला घेतलेली आहे। मसाल्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे कापून, कांदा, खोबरं आणि टोमॅटो, तसेच ओलं खोबरं घेते मी, कधी पण मच्छीसाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर मी अद्रक घेतलेलं आहे थोडंसं, एक इंचापर्यंत अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, त्याचबरोबर मी लसूण घेतलेला आहे। तर अशा प्रकारे नॉनव्हेज म्हटलं आणि म्हणजे चालू डेला जर नॉनव्हेज म्हटलं, संडेला वगैरे काय वाटत नाही, नॉनव्हेजचं एकच बनवलं तर बास होतं, पण आज होता वेन्सडे म्हणजे बुधवारच्या दिवशी नॉनव्हेज म्हटलं की कारण स्वराची शाळाही आहे, त्याचबरोबर मला एकीकडे व्हेजही बनवायचं होतं, तर मी त्याच्यासाठी गवारीची भाजी आणि चपाती बनवणार आहे।
तर आता इथे पहिल्यांदा म्हटलं नॉनव्हेजचं आटपून घेते सगळं, म्हणून आता इथे भाताचा कुकर लावून झालेला होता माझा. आता हे सगळं घेतलेलं ते वाटून घेणार आहे. आणि हे सगळं वाटण मी वेगवेगळं वाटते, कारण एकाच वेळेस सगळं मिक्स केलं ना तर प्रत्येकाची म्हणजे जाडं वगैरे किंवा भरडं वगैरे होतं, तर त्याच्यामुळे बारीक पेस्ट करण्यासाठी मी सगळं वेगवेगळं वाटून घेते. असं असतं चालू दिवसाला म्हटलं की 2-3 प्रकारे होऊनच जातात जेवणाचे. आता सकाळी नाश्ता झाला होता, त्यानंतर आता फिश बनवते, त्यानंतर परत मला गवारीची भाजी आणि चपाती बनवायची आहे स्वराच्या टिफिन्ससाठी. तर आता इथे पाहू शकता माझी सगळे ग्रेव्ही तयार करून झालेली आहे. इथे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी पहिल्यांदा जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे. कढीपत्ता होता पण मला लक्षात नाही आलं गडबडीमध्ये, तर कढीपत्ता राहून गेला माझ्याकडून. आणि जी ग्रेव्ही तयार केलेली तीही मी टाकलेली आहे. आणि ग्रेव्ही पाहू शकता अशी मी पहिल्यांदा नुसती वाफेवर शिजवून घेते थोडीशी. त्यानंतर त्याच्यामध्ये मी कोकम आगळ टाकलेला आहे 1 चमचा, कारण कोकम आगळने जरा थोडीशी आंबट गोड अशी टेस्ट येते मसाल्याला, सांबरला आपल्या. त्यानंतर इथे मी सगळ्या प्रकारचे मसाले टाकणार आहे, म्हणजे आपलं लाल मिरची म्हणजेच मालवणी मसाला टाकणार आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये गरम मसाला ॲड करणार आहे. कांदा लसूण मसालाही थोडासा टाकते मी, आणि हळद मीठ हे सगळं टाकून घेतल्यानंतर हे मिश्रण थोडंसं मी वाफेवर शिजवून घेणार आहे झाकण ठेवून. तर श्रावण संपला म्हटलं की जे नॉनव्हेजचे जे खवय्ये आहेत त्यांची मात्र मजाच असते. कधी एकदाशी नॉनव्हेज आणतो आणि खातो असं होतं त्या लोकांना. मी माझ्या मिस्टरांच्यावरूनच सांगते तुम्हाला, कारण मिस्टरांनाही माझ्या त्यांनी कसाबसा म्हणजे अर्धा निमा पाळला म्हणायला लागेल श्रावण, कारण बाहेर त्यांनी खाल्लेलंच आहे असं नाही म्हटलं तरी थोडंफार बाहेरचं त्यांचं खाणं झालेलंच आहे नॉनव्हेजचं. पण काय करणार, कसं ज्याला शक्य होतं ते करतो पूर्णपणे, पण ज्यांना पहिल्यापासून खायची सवय वगैरे त्या लोकांना आपण अडवू शकत नाही. तसेच मी पण माझ्या मिस्टरांना या गोष्टीसाठी म्हणजे कंपल्सेशन नाही करत. तुम्हाला जर पाळायचं असेल पाळा, नसेल पाळायचं तर राहू दे. आणि मी ग्रेव्ही करताना नेहमी गरम पाणी यूज करते. गरम पाण्याने ग्रेव्हीचं म्हणजे चव वाढते. त्या जागीच आपण थंड पाणी टाकलं तर ग्रेव्ही म्हणजे बेचव लागते थोडीशी, म्हणजे अशी थंड वाटते जरा ग्रेव्ही. आणि गरम पाण्याने ग्रेव्हीला चव येते. आता हे सगळं मिश्रण झाल्यानंतर जरा एकजीव झाल्यानंतर एक उकड झाल्यानंतर मी त्यामध्ये कोळंबी टाकलेली आहे. आणि आता हे कोळंबीचा रस्सा, आता हा कोळंबीचा रस्सा मी एका साईडला ठेवून देणार आहे गॅसवर. जरा थोडे 1-2 उकळ काढून घेणार आहे, म्हणजे ते कोळंबी पण शिजून निघेल पूर्णपणे. आणि ते भाकरी करण्यासाठी घेते आता त्याच तव्यामध्ये मला फिश फ्रायही करायचे होते. त्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ, त्याचबरोबर थोडंसं चण्याचं पीठ मी नॉर्मल टाकते एकदम किंचितसं, आणि मीठ आणि फिश फ्राय मसाला आणि थोडासा रवा हे सगळं घेतलेलं. त्याच्यामध्ये मी हे जे मॅरिनेट केलेले फिश होते ते घोळून घेतलेले आहेत, आणि तव्यामध्ये थोडं तेल टाकून ते गरम करण्यासाठी भाजण्यासाठी घेतलेले आहे. आता इथे फ्राय करत आहे मी. तर पाहू शकता किती छान असे फिश फ्राय झालेले. आणि आज फिश खूप ताजे भेटलेले, त्यांना मस्त होते. म्हणजे असं काही वेळेस कसे जरा थोडेसे नरम असतात जास्त, तर आजचे फिश मस्त होते. फ्राय करायलाही छान वाटत होतं. तर हे सर्व मला पटापट करून परत स्वराच्या शाळेची तयारी करायची होती. स्वराचा नाश्ताच चाललेला, तोपर्यंत स्वराजला म्हणजे नाश्ता करायला काही इव्हन जेवायलाही खूप वेळ लागतो. खूप त्याचं हल्लेडुल्ले काम असतं. काय करणार, पण मुलांचं हे सर्व असंच चालू असतं. त्यानंतर मी बाकीचे फिश त्याचप्रमाणे फ्राय करून घेतलेले आहेत. आणि पहिल्यांदा स्वराजलाही नंतर थोडा वेळ म्हटलं, त्याने काही पोहे खाल्ले नाहीत जास्त, त्याला फिश हवा होता म्हणून त्याने फक्त 1-2च घास पोहे खाल्ले. त्यामुळे मग पहिल्यांदा त्याला मी ताट तयार केलेलं, आणि त्याचबरोबर मिस्टरांचंही ताट तयार करून घेतलं मी, कारण म्हटलं ह्या दोघांनाही त्यांनाही जायचं होतं कामाला बाहेर, तर म्हणून म्हटलं त्यांनाही खाऊनच पाठवावं. बनवलंच आहे, झालंच होतं, तर म्हटलं खाऊन जा दोघेही. तर आता पाहू शकता कसे फिश झालेले आहेत तयार छानपैकी. आता इथे फिश फ्राय तयार झालेले होते मस्तपैकी.
आता मी दोघांसाठी ताट तयार करण्यासाठी घेतले. पहिल्यांदा मी स्वराजला जेवायला वाढणार आहे, कारण त्याला उशीर लागतो आणि त्याच्या शाळेचाही टायमिंग होत आलेला, म्हणून तोपर्यंत म्हटलं आधी त्याला जेवायला वाटते. जवळजवळ 10:30 वाजलेले, 10:30-11 वाजलेले. तोही थोडंफार खाऊन गेला, म्हणजे शाळेमध्ये जास्त भूक लागत नाही लवकर मुलांना, त्यामुळे मी त्यालाही थोडंफार खाऊनच पाठवते. ते पाहू शकता असे फिश फ्राय झालेले आहे. तर तुम्हाला कशी वाटली फिश फ्राय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता हे स्वराज पहा जेवायला बसतोय. स्वराज त्याला जेवायला वाढल्यानंतर मी मिस्टरांसाठीही ताट बनवून घेतलेला आहे. तर त्याची रिॲक्शन पण खूप छान आहे. तो म्हणतो खूप छान झालेलं आहे, आवडले मला. त्यानंतर हिंदवीलासुद्धा भरवण्यासाठी घेतले, पण हिंदवीने दोघींचेही कपडे खराब केले, त्यामुळे चेंज केले. आणि मिस्टरांसाठीही ताट बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आता शाळेची तयारी चाललेली आहे. नमस्कार सर्वांना. तर आता मी सगळं बनवून झाल्यानंतर आता तुम्हाला भेटते. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा वार आहे बुधवार आणि आता आमची चाललेली आहे शाळेत जायची तयारी वगैरे चाललेली आहे. हे मनूचं पहा कशी खेळते, लपाछुपी चाललेली आहे हिची पण. 2 दिवस व्लॉग टाकला नाही, कारण मला 2 दिवस खूप सर्दी खोकला वगैरे ह्या सगळ्या गोष्टींनी नको केलेलं, त्यामुळे म्हटलं जाऊ दे, व्लॉग नाही शूट केला कोणताच. आणि आता स्वराजला शाळेत चाललेली आहे घेऊन. त्याचं टिफिन वगैरे झालेलं आहे भरून. टिफिनला आम्ही व्हेज देतो, कारण अलाउड नाही आहे टिफिनला नॉनव्हेज वगैरे या सगळ्या गोष्टी. तर टिफिनला व्हेज गवारीची भाजी आणि चपातीही बनवलेली आहे. आणि आता त्याला सोडून येते पहिल्यांदा शाळेमध्ये म्हणजे इथे स्कूल बस येते, तर स्कूल बसमध्ये सोडायला जायला लागते इथे खाली. तर आता त्याला सोडून येणार आहे. आणि त्यानंतर बाकीचा सगळा जो पसारा पडला आहे घरामध्ये, आणि थोडीशी गणपतीची साफसफाई करायची राहिली, कारण आपल्या इथे गणपती बसत नाही, गणपती गावी बसतो. पण ॲक्च्युली घरातलं जरा साफसफाई केली तर तेवढंच फ्रेश वाटतं. आणि गावी कसं मी जाणार नाही यावेळेस. गावी गेल्या वर्षी मी गेलेले गावी, यावेळेस अजून काही फिक्स नाही गावी जायचं. जर माझं गावी जायचं फिक्स झालं तर तुम्हाला गावचेही ब्लॉग पाहायला मिळतील, आणि गणपतीची सजावट, गणपती डेकोरेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि गणपती गौराई वगैरे पण आमच्या घरची तुम्हाला समजेल कशा असते ते. तर चला बघूया, जायला भेटलं तर ठीकच आहे, नाही जायला भेटलं तरी ठीकच आहे, काय करणार. स्वराज मात्र जाणार आहे गावी गणपतीसाठी. बाकी आता हे सगळं आवरून घेणार आहे, पण पहिल्यांदा स्वराजला सोडून येते स्कूल बसमध्ये. चला मग बाय. तर तुम्हाला आजची फिश फ्राय आणि कोळंबी रस्स्याची रेसिपी कशी वाटली तेही सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हो भरलं.